लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी महायुतीत चांगलीच धावपळ झाली। शिवसेनेचे विजय करंजकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवृत्ती अरिंगळे आणि भाजपचे अनिल जाधव यांनी माघारीची मुदत संपण्याच्या अखेरच्या क्षणी आपले अर्ज मागे घेतले। मात्र युतीतील तीनही महत्त्वाच्या पक्षांमध्ये बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या। करंजकरांना 2 पदांची बक्षिसे, अरिंगळेंना भविष्यात उमेदवारीसाठी शब्द मिळाला, तर जाधवांच्या माघारीसाठी फडणवीसांनी शिष्टाई केल्यानं अखेरीस तिघांची माघारी झाली आणि नाट्यावर पडदा पडला। भाजपचे अनिल जाधव निवडणूक लढवण्यावर ठाम होते, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर ते माघार घेण्यास तयार झाले। अर्ज माघारीसाठी अवघे काही मिनिटं बाकी असतानाच जाधव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिसतात। हेमंत गोडसे यांनी अक्षरशः धावतच त्यांना घेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जाधव यांची उमेदवारी मागे घेतली। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज जिल्हा संघटक विजय करंजकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांना शिवसेना उपनेते आणि जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पदाच्या 2 भूमिका देण्यात आल्या। तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी निवृत्ती अरिंगळे यांच्याशी पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे माघारी संदर्भात संपर्कात होते। मात्र जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा होत नाही, तसेच भविष्यातील निवडणुकीच्या दृष्टीने शब्द मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही यावर अरिंगळे ठाम असल्यानं अखेर अजितदादांशी संवाद झाला आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।